महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री नाशिकराव तेरपुडे यांचा कार्यकाळ 5 मार्च 1978 ते 18 जुलै 1978 असा एकूण 135 दिवसाचा होता. त्यावेळेसचे मुख्यमंत्री होते वसंतदादा पाटील. त्यानंतर येतात सुंदरराव सोळंके यांचा कार्यकाळ 17 जुलै 1978 ते 17 फेब्रुवारी 1980 असा एकूण 1 वर्ष 214 दिवसाचा होता. त्यावेळेसचे मुख्यमंत्री होते शरद पवार. त्यानंतर येतात रामराव आदिक यांचा कार्यकाळ 2 फेब्रुवारी 1980 ते 5 मार्च 1985 असा एकूण 2 वर्ष 31 दिवसाचा होता. त्यावेळेसचे मुख्यमंत्री होते वसंतदादा पाटील. त्यानंतर येतात भारतीय जनता पक्षाचे गोपीनाथराव मुंडे यांचा कार्यकाळ 14 मार्च 1995 ते 18 ऑक्टोबर 1999 असा एकूण 4 वर्ष 218 दिवसाचा होता. त्यावेळेसचे मुख्यमंत्री होते मनोहर जोशी. त्यानंतर येतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे छगन भुजबळ यांचा कार्यकाळ 18 ऑक्टोबर 1999 ते 23 डिसेंबर 2003 असा एकूण 4 वर्ष 66 दिवसाचा होता. त्यावेळेसचे मुख्यमंत्री होते विलासराव देशमुख व सुशीलकुमार शिंदे. त्यानंतर येतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विजय मोहिते पाटील यांचा कार्यकाळ 23 डिसेंबर 2003 ते 1 नोव्हेंबर 2004 असा एकूण 312 दिवसाचा होता. त्यावेळेसचे मुख्यमंत्री होते सुशीलकुमार शिंदे. त्यानंतर येतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आर पाटील. त्यांचा कार्यकाळ 1 नोव्हेंबर 2004 ते 8 डिसेंबर 2008 असा एकूण 4 वर्ष 37 दिवसाचा होता. त्यावेळेसचे मुख्यमंत्री होते विलासराव देशमुख. त्यानंतर येतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे छगन भुजबळ. हे 2 वेगवेगळ्या काळात उपमुख्यमंत्री होते. त्यांचा कार्यकाळ 8 डिसेंबर 2008 ते 7 नोव्हेंबर 2009, 7 नोव्हेंबर 2009 ते 11 नोव्हेंबर 2010 असा एकूण 1 वर्ष 338 दिवसाचा होता. त्यावेळेसचे मुख्यमंत्री होते अशोकराव चव्हाण. त्यानंतर येतात महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्री म्हणून विराजमान असणारे अजित पवार. अजित पवार हे 2010 ते 2026 पर्यंत 6 वेळा उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होते. ते पहिल्यांदा 2010 साली पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री होते. त्यानंतर ते पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात 7 डिसेंबर 2012 साली उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तेव्हा त्यांचा कार्यकाळ 1 वर्ष 295 दिवस होता. त्यानंतर 23 डिसेंबर 2019 साली देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात 3 दिवस उपमुख्यमंत्री होते. त्यानंतर 30 डिसेंबर 2019 साली उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात 2 वर्ष 181 दिवस उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत होते. त्यानंतर येतात भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस. त्यांचा कार्यकाळ 30 जून 2022 ते 5 डिसेंबर 2024 असा एकूण 2 वर्ष 158 दिवसाचा होता. त्यावेळेसचे मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे. त्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार हे उपमुख्यमंत्री होते. त्यांचा कार्यकाळ 2 जुलै 2023 ते 5 डिसेंबर 2024 असा होता. त्यावेळेसचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. त्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचा कार्यकाळ 5 डिसेंबर 2024 ते विद्यमान उपमुख्यमंत्री आहेत. या काळचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस. त्यानंतर एकनाथ शिंदे सोबतच अजित पवार सुद्धा 5 डिसेंबर 2024 रोजी उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झाले व काही दिवसापूर्वी 28 जानेवारी 2026 ला अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले व त्यानंतर अजित पवार यांच्या जागेवर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी 31 जानेवारी 2026 रोजी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.